काही वर्षापूर्वी टाटा मोटर्सला कार इंडस्ट्रीमध्ये आपली ताकद दाखवणं खूपच कठीण जात होतं। टाटाकडे एवढा पैसा असून एवढी ब्रँड पॉवर असूनही टाटाच्या कार मार्केटमध्ये विकल्या जात नव्हत्या। यांनी कमर्शियल मार्केटमध्ये तर आपले नाव बनवले होते, पण प्रायव्हेट कार बायरने जवळपास टाटाच्या गाड्यांकडे पाठच फिरवली होती। मार्केट शेअर कमी होत होता आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या। यावेळी टाटाला वाटलं की आता काहीतरी बदल करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टाटा मोटर्सच्या कमबॅकची डिटेल स्टोरी, जी एका अशा कारमुळे झाली आहे जी कार आज आपल्याला भारतातील प्रत्येक रोडवरती पाहायला मिळते। मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की या गाडीमध्ये असं काही खास आहे, ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण नेक्सॉनच्या बॅक स्टोरी मध्ये जाऊया। एकेकाळी टाटा मोटर्स हे सफारी, इंडिका आणि सुमो यांसारख्या गाड्या बनवून चांगलं परफॉर्म मार्केटमध्ये करत होतं। इंडिकामुळे प्रायव्हेट कार बाहेर खुश होता, सुमोमुळे ट्रॅव्हलर खुश होते आणि सफारी तर सर्वांची ड्रीम कार बनली होती। पण हळूहळू मित्रांनो, टाटाच्या कारमधून कंझ्युमरचा इंटरेस्ट हा कमी होत गेला आणि टाटाची इमेज ही फक्त कमर्शियल सेगमेंटमध्ये स्ट्रॉंग बनून राहिली। आणि मित्रांनो, जेव्हा नॅनो लॉन्च झाली, जो एक एम्बिशियस प्रोजेक्ट होता, त्याचं आउटकम हे पूर्णपणे उलट ठरलं। मित्रांनो, भारतातील लोकांना मार्केटमधील सर्वात स्वस्त कार नकोय, कारण टॉक्सिक सोसायटीमुळे आणि स्टेटस मेंटेन करण्यासाठी लोक सेकंड हँड मारुती घेतील, पण नवीन टाटा नॅनो विकत घेणार नाहीत। टाटा मोटर्सला वाटत होतं की नॅनो ही नवीन जमान्याची 800 बनेल। मित्रांनो, बदलत असलेल्या सोशल प्रेशरमुळे आणि एक मिडल क्लास माइंडसेटमुळे मित्रांनो, ही टाटा नॅनो पूर्णपणे अपयशी ठरली। जेवढं टार्गेट टाटाने ठेवलं होतं ही गाडी सेल होईल, त्याच्या 1/3 सेल पण टाटा नॅनो अचीव करू शकली नाही। मित्रांनो, ही टाटा नॅनो बनवण्यासाठी 5000 कोटीपेक्षा जास्त रुपयाची इन्व्हेस्टमेंट ह्या गाडीच्या रिसर्चसाठी लावली होती सर रतनजी टाटा यांनी। पण मित्रांनो, हा प्रोजेक्ट पूर्णपणे फ्लॉप ठरला। त्यामुळे मित्रांनो, टाटाचे शेअर्स आणखीन पडत होते। तुम्ही म्हणत असाल, नेक्सॉनचा आणि टाटा नॅनोचा काय संबंध आहे? मित्रांनो, जर का नॅनो नसती तर नेक्सॉन नसती। कारण असं आहे मित्रांनो, टाटा नॅनो हे इग्नोर करण्याचं सगळ्यात पहिलं कारण होतं ते सगळ्यात स्वस्त कार, हे पहिलं कारण होतं। पण सगळ्यात मोठं दुसरं जे कारण होतं टाटा नॅनो इग्नोर होण्याचं, ते म्हणजे मित्रांनो सेफ्टी। झालं असं होतं, ज्या लोकांनी टाटा नॅनो घेण्याचा विचार केला होता आणि त्याच वेळी ग्लोबल एनकॅपचं नॅनोचं रेटिंग आलं आणि त्या टेस्टिंगमध्ये नॅनोला मिळालं 0 स्टार रेटिंग। त्यामुळं ज्या लोकांनी विचार केला होता की आपण नॅनो घ्यायची, ते लोक पण नॅनो पासून दूर गेले। यासोबतच मित्रांनो, बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की चालू नॅनोमध्ये आग लागली, रस्त्यावरून जात असताना नॅनोमध्ये आग लागली, रस्त्यावरून जात असताना नॅनो पलटी झाली। या अशा रूमर्समुळे बऱ्याचशा गोष्टी अशा फॅक्टर होते। आज पंजाब के अमृतसर में टाटा की एक नैनो कार में अचानक आग लग गई। A Tata Nano was completely destroyed after catching fire while traveling in Margao. The car burst into flames as soon as the passengers left the vehicle, making their escape timely. Fire services reached the scene before the fire could spread and pulled the car to the side, where they doused the fire. Listen to ज्यामुळे नॅनो घेण्यापासून ग्राहक हे दूर जाऊ लागले। आणि यासोबतच मित्रांनो, नॅनो अजब तर दिसत होती, पण आपण भारतीय लोकांनी अजब दिसणाऱ्या गाड्या घेऊन त्यांना फेमस करण्यामध्ये इतिहास बनवला आहे। त्यामुळे दिसणं हे सब्जेक्टिव्ह आहे। मित्रांनो, यावेळी टाटाची सिच्युएशन खूपच सिरियस झाली होती। त्यांच्यासाठी ही सिच्युएशन इट वॉज डू ऑर डाय अशी झाली होती। कारण येणाऱ्या काही काळामध्ये जर का टाटाने काही नवीन प्रोजेक्ट लॉन्च केले नसते आणि नवीन काही काम केलं नसतं, तर टाटा मोटर्स पूर्णपणे बंद झालं असतं। त्यावेळी लोक रिलायबल आणि प्रीमियम प्रोडक्टकडे शिफ्ट होत होते। अशामध्ये हुंदाई, होंडा आणि मारुती खूप चांगला परफॉर्म करत होते। त्यामुळे टाटा मोटर्सला एक नवीन सुरुवात करायची होती, ज्यामध्ये न्यू डिझाईन, न्यू लुक, न्यू फीचर्स आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यू ब्रँड। आणि मित्रांनो, येथेच येतो टाटा मोटर्सचा इम्पॅक्ट डिझाईन फिलॉसॉफी। याच डिझाईन फिलॉसॉफीला फॉलो करून मित्रांनो, टाटाला एक गोष्ट समजली की लोकांना नवीन लुक, नवीन फील पाहिजे। याच डिझाईनला फॉलो करून मित्रांनो, टाटाने बोल्ट आणि जेस्ट सारख्या नवीन 2 गाड्या मार्केटमध्ये लॉन्च केल्या। पण त्या गाड्यांमुळे मित्रांनो, टाटाची जी ब्रँड इमेज लोकांच्या मनामध्ये बनली होती, त्यामध्ये काही एक बदल झाला नाही। कारण बोल्टमध्ये लोकांना इंडिका दिसत होती आणि जेस्टमध्ये इंडिगो दिसत होती। आणि जनतेला पाहिजे होतं काहीतरी वेगळं, जे टाटाच्या एक्झिस्टिंग लाईनअपच्या पूर्णपणे वेगळं असेल। 2008 पासून टाटा मोटर्सकडे जाग्वार आणि लँड रोव्हर या दोन्ही कंपन्यांची ओनरशिप होती। पण ह्या सगळ्या गोष्टी युटिलाइज करायला खूप वेळ जात होता। टाटाकडे नवीन एक प्लॅटफॉर्म तयार होता, पण तो मार्केटमध्ये आणण्यासाठी आणखीन खूप सारा वेळ जाणार होता। त्यावेळी टाटा मोटर्सने ते केलं जे आपण सर्वजण करतो, ते म्हणजे जुगाड। तर मित्रांनो, टाटा मोटर्सनं काय केलं की एक ब्रिज प्रोडक्ट लॉन्च करायचं ठरवलं। ब्रिज प्रोडक्ट म्हणजे काय? त्यांच्याकडे असणारा एक्झिस्टिंग प्लॅटफॉर्म आणि जो नवीन अपकमिंग प्लॅटफॉर्म आहे, या दोन्हीच्या मधला जो प्रोडक्ट असेल ना, त्याला ब्रिज प्रोडक्ट असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, टाटांनी असं ठरवलं की आता एक ब्रिज प्रोडक्ट लॉन्च करायचं आणि याच विचारातून तयार झाली टाटा नेक्सॉन।
आपल्या नवीन इंजिनियर टीम आणि डिझाईन टीमच्या बळावरती टाटाने लॉन्च केला क्रॉस ओव्हर एसयूव्ही कन्सेप्ट। ही एक अशी डिझाईन होती मित्रांनो जी टाटाच्या सर्व गाड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती। बोल्ड लुक, चंकी डिझाईन आणि फ्रेश रोड प्रेझेन्स या गाडीमध्ये होता। त्यासोबतच मित्रांनो साईज छोटी असूनही मोठी आहे असं ती वाटत होती। मित्रांनो नेक्सॉन लॉन्च होताच आपले युनिक लुक आणि फीचर ऑफरिंगमुळे स्पॉटलाइट मध्ये आली। पण गोष्ट फक्त लुकची नाही मित्रांनो, कारण त्यावेळी मारुती खूप रिलायबल आणि कमी मेंटेनन्स असणाऱ्या कार बनवत होती। हुंडई आपल्या प्रीमियम इंटिरियर फीचरमुळे व त्यांच्या कापा पेट्रोल इंजिनमुळे मार्केटचं मन जिंकत होते। अशामध्ये टाटाला वेगळं काहीतरी करणं गरजेचं होतं आणि ते खूप कठीण जात होतं। पण थँकफुली टाटाने आपली स्ट्रेंथ शोधून काढली, ती म्हणजे सेफ्टी। मित्रांनो एका सॉलिड फाउंडेशन सोबत टाटाने सेफ्टीला आपली प्रायोरिटी बनवली, कारण त्यावेळी आपल्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होणाऱ्या गाड्या आणि भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या गाड्या ह्या सेफ्टीमध्ये खूपच वीक होत्या। एकही गाडी 5 स्टार सेफ्टी रेटिंग घेऊन आली नव्हती भारतामधली, आणि भारतातील कार मुश्किलीने 2 स्टार रेटिंग घेऊन येत होत्या। आणि अशामध्ये टाटाने सेफ्टीला प्रायोरिटी दिली। आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो आपल्या भारतामध्ये रोड ऍक्सिडेंट किती होतात आणि रोड ऍक्सिडेंट मध्ये किती लोकांचा मृत्यू होतो। त्यामुळेच मित्रांनो टाटाने सेफ्टीला प्रायोरिटी दिली आणि आपल्या स्ट्रॉंग फाउंडेशन वरती त्यांनी सेफ्टी ही त्यांची फर्स्ट प्रायोरिटी ठेवली। त्यामुळे टाटाने असं ठरवलं की त्यांना भारतातील फास्टेस्ट नाही, फीचर लोडेड नाही, तर भारतातील सेफेस्ट कार बनवायची आहे। आणि जेव्हा मित्रांनो ग्लोबल एनकॅपचे रेटिंग आले तेव्हा 5 मार्क घेऊन नेक्सॉन ही ओव्हरनाईट सेन्सेशन बनली होती। भारतातील पहिली अशी कार मित्रांनो फुल्ली मेड, फुल्ली रिसर्चड, फुल्ली मॅन्युफॅक्चर्ड इन भारत, आणि जी 5 स्टार सेफ्टी रेटिंग पण घेऊन आली। पण मित्रांनो नेक्सॉनचे यश फक्त सेफ्टीवरती डिपेंड नाहीये, याच्यामध्ये 3 मॅजिक फॅक्टर आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिला फॅक्टर होता तो सेफ्टी, त्यानंतर होता अफोर्डेबिलिटी आणि त्यानंतर होता परफॉर्मन्स। 2017 मध्ये नेक्सॉन लॉन्च झाल्यानंतरच परफेक्ट बॅलन्स्ड व्हेकल म्हणून टाटाने नेक्सॉनला पिच केले होते। मित्रांनो फक्त सेफ्टीच नाही तर प्रीमियम फीचर, एसयूव्हीचा रोड प्रेझेन्स आणि बजेटमध्ये असणारी ही गाडी एका रात्रीत सर्वांची आवडती कार बनली होती। यासोबतच मित्रांनो अनलाइक टाटाचे अंडर पॉवर इंजिन या गाडीमध्ये आपल्याला 1.2 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटरचं टर्बोचार्ज डिझेल इंजिन दिलं गेलं, त्यामुळे या गाडीच्या पॉवर मध्येही कोणतीही कमी आपल्याला पाहायला मिळाली नाही। यासोबतच मित्रांनो ऍडव्हान्स इन्फोटेनमेंट सिस्टीम दिलं त्या काळानुसार, आणि सगळे नवीन फीचर या गाडीमध्ये त्यावेळी दिले गेले, त्यामुळे कमी किमतीमध्ये चांगली चॉईस नेक्सॉन बनली। त्यामुळे मित्रांनो टाटा नेक्सॉन ही मारुती सुझुकीच्या ब्रेझाला आणि फोर्डच्या इकोस्पोर्टला खूप चांगलं कॉम्पिटिशन देत होती। आणि मित्रांनो अशी आहे ही नेक्सॉनची सक्सेस स्टोरी। मित्रांनो सेल्स बद्दल जर का बोलायचं झालं तर नेक्सॉनचे 5 वर्षांमध्ये 5 लाखापेक्षा जास्त युनिट विकले गेले आहेत। आणि ह्या एका कारमुळे मित्रांनो टाटा मोटर्स हे टॉप 3 मध्ये आले आहे, जे कार मॅन्युफॅक्चरर आणि सेलर आहेत भारतामधील। मित्रांनो आजही नेक्सॉनचे महिन्याला 15,000 युनिट विकले जातात, ज्यामध्ये 3,000 युनिट हे ईव्हीचे विकले जातात, कारण ईव्ही मार्केटमध्ये सुद्धा हायेस्ट सोल्ड ईव्ही भारतामध्ये ही नेक्सॉन आहे। तर मित्रांनो ही होती स्टोरी, एका कारमुळे अख्खी कार इंडस्ट्री कोलॅप्स होण्यापासून वाचली। ती कार म्हणजे टाटा नेक्सॉन, आणि जी वाचलेली कंपनी आहे ती म्हणजे टाटा मोटर्स। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला नेक्सॉन आवडत असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।